भावना खूप आहेत. मी दरवर्षी येतो. यावर्षी थोडी तब्येत बरोबर नाही माझी. लवकर आलो, पब्लिक जास्त नको समोर. डॉक्टर बोलले पब्लिकमध्ये जाऊ नका जास्त. लवकर आलो, हार घातलं, आता शिवाजी पार्कला चालले. काय काही उद्देश नाही. साहेबांना नमस्कार करणं हा एकच उद्देश. उद्धव ठाकरे यांची भेट झाली का आता? ते त्यांना मी त्यांना भेटायला आलोच नव्हतो आणि ते खाली येते भेटतील लोकांना. एवढ्या गर्दीमध्ये मला जमणार नाही म्हणून मी सकाळी लवकर येऊन साहेबांना हार घातला आणि निघालो. आता शिवाजी पार्कला जातो. तिथे फुलं वाहणार निघणार. संजय गायकवाड यांचा व्हिडिओ एक समोर आलेला आहे. कॅन्टीनमध्ये त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे आमदार निवासच्या. हे आमदार आहेत का? आमदाराने कुणाबरोबर मारामारी करावी त्याला काय मर्यादा आहे का? काय ह्या सरकारबद्दल ह्या आमदारांबद्दल काही बोलण्यास काही अर्थ नाही. त्यांना असं वाटतं की सरकार आपल्याकडे आलं आहे म्हणजे आयुष्यभर जे आपल्याकडेच राहणार आहे अशा भावनेने जे वागतं ते. तसं कॅन्टीनमधल्या मुलांना हात कंप्लेंट करा ना, कायदेशीर करा. पत्र द्या, तुम्ही आमदार आहेत, पत्र द्या, जेवण दाखवा वरिष्ठांना आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा. मारणं हा मार्ग नाही. मी 10 वर्ष आमदार होतो. 10 वर्षात माझी एकही सिंगल तक्रार दाखवा. मी एकट्याने 2-2, 3-3 वेळा हाऊस बंद पाडले. पण असल्या घाणेरड्या तक्रारी नाही तुम्हाला मिळणार. आमदाराला आपल्या शानमध्ये राहिलं पाहिजे तो आमदार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा शाळेच्या इमारतीवरतीच डोळा आहे. त्यांना शाळेच्या इमारतीवर कार्यालय उभारायचं आहे. सांगतोय तुम्हाला, एकाबद्दल बोललो आपण तरी तेच आणि बाकीच्याबद्दल बोललो तरी तेच. कारण त्यांनी ठरवलंच आहे की जेवढे हात धुवून घेता येतील तेवढे घ्या. भीती नाही ना. आमच्या लोकांना ईडी लावली, आतमध्ये टाकले, घाबरवले. त्यांना भीती नाही. पण हे त्यांना माहिती नाही की एक दिवस आपलंही सरकार जाणार आणि हीच परिस्थिती आपल्यावर देखील येणार. हे त्यांना माहिती नाही. अजून माहिती पडेल तेव्हा बघू. गिरणी कामगारांचं आंदोलन कालपासून सुरू झालेलं आहे. उद्धव ठाकरे हे देखील गेले होते त्या निमित्ताने, तसंच बाळा नांदगावकर हे देखील गेले होते. पुन्हा एकदा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे ह्या मराठी माणसांसाठी एकत्र आलेली आहे. आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील का, काय वाटतं आपल्याला? आता ते ठाकरेंनीच ठरवायचं आहे. त्याच्यावर मी बोलणं बरोबर नाही. कारण मी लहान माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट ते ठाकरे फॅमिलीनेच ठरवायचं आहे. आम्ही त्या लोकांच्या कुठच्याही वक्तव्यावर भाषण करू शकत नाही, वक्तव्य करू शकत नाही. कारण बॉस आहेत आमचे. ते कोण दगडूशेठ पळवता. मी लालबाग मार्केटमध्ये मच्छी विकत होतो. बाळासाहेबांनी मला तिथून उठवलं आणि विधानसभेत नेऊन बसवलं. प्रचंड उपकार गरिबांवरती केले ते बाळासाहेबांनी केले, उद्धवसाहेबांनी केले. लक्षात आलं की नाही? त्याच्यामुळे ते त्यांचे निर्णय ते घेतील. ते निर्णय जे घेतील तो फॉलोअप करणं आमचं काम आहे. मुंबईत आता देखील मराठी लोकांना हे जर असे आंदोलन करावे लागते. गिरणी कामगारांचं जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना आंदोलन करावे लागते, परंतु यश काही त्यांच्या हाती लागत नाही. हो, बरोबर आहे. कारण गंमत अशी आहे, त्यांच्या हातात यश लागण्यासारखं सरकारच नाही आणि हे सरकार दुसऱ्याला टिकू देत नाही. उद्धव साहेबांनी किती छान काम केलं होतं. म्हणजे अख्ख्या जगानं त्यांची वाहवा केली की उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री नाही. तरी पण BJPने त्यांच्यावर टीकाच केली ना. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या आमदारांनी, खासदारांनी सगळा फंड हा महाराष्ट्रातल्या लोकांसाठी दिला, पण BJPवाल्यांनी नाही दिला. तो त्यांनी दिल्लीलाच दिला. त्यामुळे महाराष्ट्रावर त्यांचा काय राग आहे तो पांडुरंगाला माहिती. एक ना एक दिवस मराठी माणूस काय आहे हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.